नमस्कार, मी मनोज आवळे. मी गेले 22 वर्ष झाले पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक सामना, दैनिक सकाळ आणि आता पुढारी या वर्तमानपत्रामध्ये मी काम केलेलं आहे. आणि ह्या 22 वर्षामध्ये मी बहुसंख्य काळ हा ग्रामीण पत्रकारितेमध्येच काम केलेलं आहे. त्यामुळं ग्रामीण पत्रकारितेविषयी मी अधिक चांगल्या प्रकारे तुमच्याशी सांगू शकेल. मध्ये आता आपण पहिलं लेक्चर जे झालं आपलं, त्याच्यामुळे मध्ये मी तुम्हाला सांगितलं की ग्रामीण भागातलं राजकारण, ग्रामीण भागातली समस्या आणि विविध समस्यांवर आपण कशा प्रकारे बातम्या देऊ शकतो, अशा प्रकारचं मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं. ह्या लेक्चरमध्ये मी विविध प्रकारचे जे ग्रामीण भागातले ज्याच्यावर आपण बातम्या देऊ शकतो त्याच्याविषयी मी सांगणार आहे. त्याच्यामध्ये मग क्राईम असेल, सहकार क्षेत्र असेल, त्याचबरोबर हवामानातला बदल जो आहे त्या हवामानातल्या बदलाविषयीच्या बातम्या आपण कशा प्रकारे देऊ शकतो, अशा प्रकारचे मी या भागामध्ये मी आपल्याला माहिती देणार आहे. ग्रामीण भागातलं जे राजकारण चालतं, कारण ग्रामीण भाग हा आपण म्हणतो, पण ग्रामीण भागातल्या लोकांना राजकारणाची फार आवड आहे. कारण ग्रामीण भागातल्या लोकांचा जीव हा राजकारणातच अडकलेला असं म्हटलं तर काही अवघड ठरणार नाही. ग्रामीण भागामध्ये आपण बघतो की सतत काही ना काही या निवडणुका सतत चालूच असतात. आणि त्यामुळे त्या निवडणुकांमुळे ग्रामीण भागातला माणूस हा सतत त्या निवडणुकांमध्ये गुंतलेला असतो. म्हणजे पुढारी असतील, कार्यकर्ते असतील आणि सामान्य नागरिक असतील, सतत ग्रामीण भागात कुठल्या ना कुठल्या निवडणुका चालू असतात. मग त्या सहकारी क्षेत्रात असतील, राजकीय क्षेत्रात असतील, किंवा मग पुढं लोकसभेच्या राज्य असतील, विधानसभेच्या असतील, अशा प्रकारच्या निवडणुका ग्रामीण भागात सतत चालू असतात. आणि या निवडणुकांमुळे निवडणुकीच्या माध्यमातून जे काही घडत असतं ते घडत असलेलं प्रतिबिंब आपल्याला या ग्रामीण पत्रकारितेच्या माध्यमातून मांडायचं असतं. अनेक आपण ठिकाणी बघतो की विविध राजकीय स्पर्धा इतकी प्रचंड आहे की त्या नेत्यांमधले हेवेदावे असतील, नेत्यांच्या कार्यकर्त्यांमधले भांडणं असतील, किंवा मग त्यांच्यामध्ये चाललेली एक कुरघोडी असते, एकमेकाच्या विरोधातले आरोप प्रत्यारोप असतात. या नेत्यांनी केलेली कामं, त्या कामांचा झालेला दुष्परिणाम, अशा प्रकारच्याही बातम्या असतात. त्या कामांमध्ये झालेला भ्रष्टाचार असतो, किंवा त्या भ्रष्टाचारामध्ये मग काही ठराविक लोकांना कसा फायदा झाला, किंवा मग एखादं विकास काम असेल त्या विकास कामाचं श्रेय असतं. त्या श्रेयावरून चाललेली जी कुरघोडी असते, त्या कुरघोडीबद्दलच्या ज्या प्रकारे तिकडं जे घडत असतं ते घडलेलं आपल्याला पत्रकारितेच्या माध्यमातून मांडायचं असतं. आणि हेच ग्रामीण पत्रकारिता असते. ग्रामीण भागात तुम्ही बघा सतत, आता साखर कारखान्याची निवडणूक घ्या साधी, साखर कारखान्याची निवडणूक दर 5 वर्षांनी होते. 2 पॅनल तर कमीत कमी उभे राहतातच, आणि ते काही वेळेला मग 3रं पॅनल उभे राहतं. आणि या साखर कारखान्याची सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी ही मोठमोठे नेते हे अतिशय प्रयत्नशील असतात. आणि मग त्या ग्रामीण भागातली साखर कारखाना ही कामधेनू आहे असं म्हणलं आहे. पूर्वी असं म्हणायचं जातं की आमदारकीचा मार्ग किंवा महाराष्ट्राच्या सत्तेचा मार्ग हा साखर कारखानदारीतून जातो. त्यामुळे साखर कारखान्याला फार राजकारणाच्या दृष्टीने महत्त्व आहे. एक साखर कारखाना म्हणजे एक आमदारकी, अशा प्रकारचं सूत्र पूर्वीपासून आहे. आता त्याचा प्रभाव थोडासा कमी झालेला आहे, परंतु त्याचं महत्त्व मात्र अजिबात कमी झालेलं नाही आहे. कारण साखर कारखान्याच्या माध्यमातून जे होणारं राजकारण असतं ते फार व्यापक असतं. त्या साखर कारखान्याचे कमीत कमी 10-15 हजार सभासद असतात, आणि त्या सभासदांचा सतत त्या साखर कारखान्याशी संपर्क असतो, आणि त्यातून अनेक राजकीय घडामोडी घडत असतात. मग ते साखर कारखान्याची निवडणूक अत्यंत चुरशीची घडते. त्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर केला जातो. अगदी पैशाचा महापूर येतो असं म्हणलं तरी काय हरकत नाही आहे. दोन्ही बाजूनी मोठ्या प्रमाणावर पैसा होतो, खर्च होतला जातो. त्याचबरोबर अनेक ठिकाणी या निवडणुकीमध्ये वादविवाद निर्माण होतात, संघर्ष होतो, हाणामाऱ्या होतात. त्याच्या बातम्या आपल्याला ह्या ग्रामीण पत्रकारितेतून मांडायच्या असतात. अनेकदा मग साखर कारखान्याच्या निवडणुकीत चुरशीच्या असते, आणि त्या चुरशीच्या ह्याच्यामध्ये मग अध्यक्ष उपाध्यक्षाच्या निवडणूक, किंवा स्वीकृत संचालकांच्या निवडणूक, कामगार संचालकांच्या निवडणूक या अतिशय चुरशीच्या होतात. आणि या निवडणुकीच्या बातम्या आपल्याला अध्यक्षपदा कुणाला मिळणार, काय होणार, या प्रकारच्या ज्या बातम्या असतात ह्या आपल्याला ह्या ग्रामीण पत्रकारितेतून द्याव्या लागतात. साखर कारखान्याच्या अध्यक्षाची निवड ही अत्यंत महत्त्वपूर्ण असते, कारण त्याचा प्रभाव हा पूर्ण त्या तालुक्यावर पडत असतो. आणि त्याच्या माध्यमातून नेत्यांना राजकारण घडवायचं असतं. कारण पुढची आमदारकीच्या निवडणुका असतात, खासदारकीच्या निवडणुका असतात, त्यावेळेला
हे साखर कारखान्याचे अध्यक्ष असतात किंवा संचालक असतात, हे प्रभाव पाडत असतात आणि त्या प्रभावाचा परिणाम हा मतदानावर होत असतो आणि तो कसा प्रकारे प्रभाव पडतो हे आपल्याला हे पत्रकारितेच्या माध्यमातून मांडायचं असतं. आणि हे साखर कारखान्यांमध्ये जे मोठ्या प्रमाणावर आता उत्पादन होतात, अनेक इथेनॉलचं उत्पादन होतं, बाय प्रॉडक्ट होतं, ते त्याच्या वीज निर्मिती होते. ह्याही बातम्या आपण साखर कारखान्याच्या माध्यमातून आपल्याला जे मिळतात ते त्यांचे देतात अध्यक्ष उपाध्यक्ष, किंवा त्यांची दर महिन्याला संचालक मंडळाची मिटिंग असते, साखरेची विक्री असते, त्यानंतर साखरेमध्ये जे बाय प्रॉडक्ट असतात त्याचं उत्पादनाचा परिणाम असतो. तर ते सर्व प्रकारच्या बातम्या आपल्याला मांडायच्या असतात. अनेकदा साखर कारखान्यांमध्ये ऊस घेण्यावरनं भांडणं असतात. ऊसाच्या गेटकेन जो आपण म्हणतो, कारण बहुतांश वेळा काय होतं, सभासदांचा ऊस डावलून गेटकेन ऊसला प्राधान्य दिलं जातं. मग ते गेटकेनवाले आणि सभासद यांच्यामध्ये वादविवाद निर्माण होतो. आणि अनेकदा राजकारण असतं ग्रामीण भागामध्ये की ह्यांनी मतदान नाही केलं, मग त्याचा ऊस मागं ठेवला जातो आणि त्या मागं ठेवला, मग त्यातून अनेक समस्या निर्माण होतात, त्यातून अजून संघर्ष निर्माण होतो. आणि ते प्रकारचा जो संघर्ष आहे किंवा त्याचा जो वाईट परिणाम त्या सभासदाच्या ऊसावर किंवा त्याला मिळणाऱ्या पैशावर होत असतो, तो आपल्याला ह्या पत्रकारितेतून मांडायचा असतो. आता ऊसाला मोठ्या प्रमाणावर भाव मिळत आहे सध्या. ऊसाच्या भावाला पूर्वी मिळावा म्हणून अनेकदा संघर्ष होत असे. हा प्रकारचा संघर्ष अनेक शेतकरी संघटना असतात, त्या आंदोलन करतात, ऊस उत्पादक शेतकरी आंदोलन करतात. साखर कारखाना एकदा सुरू झाला की साखर कारखान्याची जी मोडी टाकण्याचा समारंभ असतो, तिथपासून तो साखर कारखाना बंद होईपर्यंत किमान 6 महिने आपल्याला एका साखर कारखान्याच्या माध्यमातून असंख्य प्रकारच्या बातम्या मिळत असतात. आणि त्या सर्व बातम्या आपल्याला या ग्रामीण पत्रकाराच्या माध्यमातूनच मांडायच्या असतात. अगदी ऊसाला जर पाणी मिळालं नाही तर त्याची चिपाडा झाली, अशा प्रकारची बातमी आपल्याला देता येते. किंवा अतिरिक्त ऊस झाला तर त्या ऊसाचं करायचं काय, ह्याही बातम्या असतात. साखरेचं उत्पादन वाढलं तरी त्याची बातमी असते. साखरेचा साठा पडून राहिला त्याची बातमी असते. साखरेच्या पहिल्या पोत्यापासून ते शेवटच्या पोत्याच्या पूजनापर्यंत किंवा साखर कारखान्याचा गाळप हंगाम समाप्त झाल्यानंतर जो सत्कार समारंभ असतो लोकांचा, तिथपर्यंत आपल्याला 6 महिने बातम्या मिळत असतात. आणि त्या बातम्या आपल्याला देण्याचं काम हे ग्रामीण पत्रकारितेच्या माध्यमातून करायचं असतं. आता इथेनॉल बाय प्रॉडक्ट जो उत्पादन झालेलं आहे, त्या इथेनॉलमुळे साखर कारखान्याच्या वर कसा आर्थिक परिणाम झालेला आहे. साखर कारखान्यांना जास्तीत जास्त शेतकऱ्यांना भाव देणे आता त्यामुळे शक्य झालेलं आहे. मग तो मिळालेला भाव एकरकमी मिळत आहे. FRP वाढलेली आहे साखर कारखान्यांची. त्याच्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या हातात मिळणाऱ्या पैशाचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. आणि हा पैसा मग जातोय कुठं, सकारात्मक बाबीला खर्च होतोय की त्याचा वाईट मार्गाला जातोय. मध्यंतरी आपण पाहिलं की अनेक ऊस उत्पादकांनी वाईट मार्गाला पैसे लावले आणि त्यातून त्यांच्या कुटुंबाची वाताहत झाली. तशाही प्रकारच्या बातम्या आपण ग्रामीण पत्रकारातून देत असतो. आणि आर्थिक सकारात्मकता याची असते की पैसे आल्यावर मग त्याचा परिणाम हा विविध क्षेत्रावर होत असतो. की साखर कारखान्यांचं जे पेमेंट होतं ते लोकांना दिवाळीला आलं, दसऱ्याला आलं किंवा इतर सणांच्या वेळी आलं, तर त्या सणांच्या काळात आलेल्या पेमेंटमधून विविध प्रकारची उलाढाल आर्थिक वाढत असते. मग ट्रॅक्टरची विक्री होते, मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहनांची विक्री होते, सोन्या चांदीची विक्री होते, किंवा ग्रामीण भागात अनेक कन्स्ट्रक्शन व्यवस्था चालतो, बंगले बांधले जातात. तर अशा प्रकारचे जे शेकडो कोटी रुपये या अर्थकारणामध्ये या साखर कारखान्याच्या माध्यमातून येत असतात. आणि त्याचे जे सकारात्मक झालेले परिणाम हे सुद्धा आपण या ग्रामीण पत्रकारितेच्या माध्यमातून मांडू शकतो. म्हणजे एक साखर कारखाना आपण नुसता विचार केला ज्या भागात आहे, ते एका साखर कारखान्याच्या माध्यमातून आपण किती प्रकारच्या बातम्या देऊ शकतो हे त्याचं एक उदाहरण आहे. त्या पुणे जिल्ह्यामध्ये आता नाही म्हटलं तरी जवळजवळ 22 कारखाने आहेत. त्या 22 कारखान्यांच्या माध्यमातून किती प्रकारच्या बातम्या देता येतात. म्हणजे आता नुसतं सहकारीच कारखाने नाही आहेत, तर खाजगी साखर कारखानेसुद्धा निर्माण झालेले आहेत. त्या खाजगी साखर कारखान्यांच्या बातम्यासुद्धा आपल्याला देता येतात. ऊस उत्पादकांच्या समस्या देता येतात. ऊस तोडणी मजूर असतात, ते ह्या काळामध्ये येत असतात, बाहेर गावावरून येतात. त्या ऊस तोडणी मजुरांच्या समस्या, त्यांचे जीवन कसं काय चालतं, ते कसे काय सण साजरे करतात, याच्या प्रकारच्या बातम्या आपण या काळामध्ये देऊ शकतो. त्याचबरोबर साखर कारखान्यांच्या प्रदूषणाचा एक प्रश्न आहे.
कारण साखर कारखान्यांमध्ये अनेक ठिकाणी आपण पाहतो की त्यांनी प्रदूषणाची म्हणजे जे साखर कारखान्याचं जे वेस्टेज वॉटर निघतं ते थेट अनेकदा आपण बघतो की नदी पात्रामध्ये वड्यांमध्ये सोडलं जातं आणि त्यातून मग जलचरांवर नदी पात्रातलं पाणी दूषित होतं. नदीच्या कडेच्या जे भूजल असतं तेही दूषित होतं. नदी पात्रातले मासे असतात किंवा इतर अनेक जीव असतात ते मृत्यू पावतात आणि त्या प्रदूषणाचा एक मोठा प्रश्न असा निर्माण होतो. मध्यंतरी आपण पाहिलं की बारामती तालुक्यातच एका भागामध्ये इतका प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला की थेट केंद्रीय पातळीवरचा मंत्री यांनी येऊन त्या भागाची पाहणी केली. अशा प्रकारे मग ती समस्या मांडली गेली, त्याची दखल तिथपर्यंत घेतली गेली आणि तिथून ते केंद्रीय पातळीवर मंत्री त्या भागात येऊन ते पाहणी करून गेले. त्या भागात काय उपाययोजना करता येईल अशा प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी पाहणी केली. अशा बातम्या ह्या ग्रामीण पत्रकारातून एका साखर कारखान्याच्या माध्यमातून जे चांगलं पण घडत असं साखर कारखान्याच्या माध्यमातून आहे, प्रदूषणासारख्या समस्या देखील निर्माण होतात. त्या प्रदूषणाच्या समस्यावर कारखान्यांनी केलं काय याचा देखील आपल्याला त्यांना जबाब विचारता येतो. त्याचबरोबर साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा म्हणजे एक अनेक बातम्या त्यांना जन्म देणारी असते. अनेक बातम्या त्या सर्वसाधारण सभेतून होत असतात. सर्वसाधारण सभा हाणामारी होत असते किंवा खेळीमेळीच्या वातावरणात पडत असतात. अनेक चांगले निर्णय त्या सर्वसाधारण सभेतनं जाहीर केले जातात. अनेक तास चालते. काही काही साखर कारखान्यांच्या सभा मध्यंतरी 11-11, 12-12 तास चाललेल्या आहेत. तर तशा प्रकारच्या बातम्या आपल्याला त्या देता येतात. म्हणजे एक साखर कारखाना आपल्याला वर्षभर अशा बातम्या पुरवत असतो आणि त्या बातम्या देण्याचं काम आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपल्याला द्यायचं असतं. आता एक साखर कारखाना झाला, त्यानंतर पंचायत समिती आहे ग्रामीण भागातली. त्या पंचायत समितीच्या माध्यमातून विविध प्रकारची कामं होत असतात. पंचायत समितीमध्ये देखील अनेक प्रकारचे ग्रामीण भागातला सर्वोच्च संस्था आहे ती तालुका पातळीवरची. त्याच्या माध्यमातून अनेक ग्रामपंचायती त्याच्या अंडर असतात. विविध प्रकारची विकासाची कामं केली जातात. ती करणारी कामं ती खरोखरीच आपल्या ग्रामीण भागात पोहोचतात का नाही हे पाहणं देखील ग्रामीण भागाच्या पत्रकाराचं काम आहे. त्यामुळे त्याचा पंचायत समितीचे जे अधिकारी आहेत, गट विकास अधिकारी असतील, विस्तार अधिकारी असतील, आरोग्य अधिकारी असतील, यांच्याशी संपर्क ठेवणं गरजेचं असतं. कारण त्या संपर्कातून आपल्याला अनेक प्रकारच्या बातम्या ह्या मिळत असतात. त्याचबरोबर मग महसूल हे आपल्या महसूल खातं हे देखील ग्रामीण भागातल्या पत्रकाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असतं. ज्याचा महसूल खात्याशी संबंध आहे किंवा ज्याला महसूल खातं समजलं आहे त्याला ढिगाणी बातम्या देता येतात. मग महसूल खातं मग अगदी तलाट्यापासून ते थेट उपविभागीय अधिकारी याच्यापर्यंत त्याची साखळी असते आणि ह्या प्रकारच्या साखळीमध्ये अनेक घडामोडी घडत असतात. कारण शासकीय जो आपला गाभा आहे, जो आपलं शासकीय म्हणजे जे शासन चालतं त्या शासनाचा गाभा हा महसूल खात्यातच आहे. कारण महसूल खातं जर चांगलं चाललं तर सरकार चांगलं चाललं म्हटलं जातं आणि महसूल खातं जर भ्रष्टाचार निघालं तर सरकारच्या कामगिरीवर त्याचा निश्चितच परिणाम होत असतो. त्याच्यामुळं आपला जर संपर्क तलाठ्याकडे असेल, तलाठ्याच्या वरचा मंडलाधिकारी असतो, त्याच्यावर मग तिकडे तहसीलदार असतात, उपविभागीय अधिकारी असतो आणि ह्याच्या माध्यमातून अनेक बातम्या आपल्याला मिळत असतात. तहसील कार्यालयातून विविध बातम्या मिळतात आपल्याला. त्यानंतर उपविभागीय कार्यालयातून विविध बातम्या मिळतात. अनेक प्रकारचे खटले त्यांच्याकडे चालू असतात की अनेक आपण बघतो आता शेतीचा रस्ता आहे. कालच एक म्हणजे तुम्ही बातमी झाली की रस्ता नसल्यामुळं एका माणसाला उपचाराला नेता आला आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. अशा प्रकारची बातमी काल परवाच घडली आणि ती बातमी आपण सर्वत्र TV चॅनलनी दाखवली, वर्तमानपत्रातही मोठ्या प्रमाणात आली. त्यामुळं ग्रामीण भागातील रस्त्याचा प्रश्न किती महत्त्वपूर्ण आहे हे आपल्याला याच्यातून पाहता आलं आणि ती बातमी तिथल्या माणसाने दिली की त्यातून किती वास्तवता आहे, किती दाहकता आहे या ग्रामीण भागातल्या समस्यांची. रस्ते आपण नुसतं म्हणतो रस्ते हजारो कोटी केले, ही योजना राबवली, ती योजना राबवली, मग प्रत्यक्षात मात्र एका सामान्य माणसाचा रस्त्याअभावी त्याला दवाखान्यात नेता आला नाही म्हणून त्याचा मृत्यू झाला, तेही पाहतो आपण. त्यानंतर अनेक शेतरस्त्याचे प्रश्न आहेत. अनेक शेतरस्ते अडवून ठेवलेत गावातल्या गावगुंडांनी अडवले असतील किंवा कुणी धनदांडग्यांनी अडवले असतील, अतिक्रमण केले असतील. शेतरस्त्याचा इतका मोठा प्रश्न आहे ग्रामीण भागात. मध्यंतरी मागच्या सरकारमध्ये शेती विषयक अशी शेतरस्त्याविषयक योजना आणली, त्यातनं काही चांगली कामं पण झाली आणि ती जी चांगलं कामं झाली त्याच्याही बातम्या आल्या. एक आमदारांनी तर
इतकं मोठं काम केलं त्या शेत रस्त्यावर की त्याची दखल थेट राज्य पातळीवर घेतली गेलेली. अशा प्रकारचे शेत रस्त्याचे जे काम आहेत की शेत रस्त्याचे सोडवणुकीचे प्रश्न आहेत. अनेक गावातले शिवेचे रस्ते आहेत, ते गेले ते नकाशे माहीत नाही. भूमी अधिलेख कार्यालय आहे, तिथले जुने नकाशे आहेत ते माहीत नसतात कुणाला. त्याच्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. शेतीच्या रस्त्याच्या समस्या इतक्या मोठ्या आहेत की आता मध्यंतरी आपण पाहिलं की बारामती तालुक्यात ते शेत रस्त्यावरून इतकी भांडणं झाली की न्यायालयाने निकाल देऊन सुद्धा तो संबंधित माणूस तो रस्ता मोकळा करायला तयार नव्हता. पोलिसांची फौज आली, हे आली, त्याच्या प्रकारच्या बातम्या आल्या. म्हणजे एक शेतीचा रस्ता जो असतो तो रस्ता खुला करण्यावरून किती बातम्या निर्माण होतात हे आपण पाहतो. म्हणजे आपला जर संपर्क जर महसूल खात्याचे असेल तर आपल्याला अशा प्रकारच्या बातम्या मिळू शकतात. त्याचबरोबर तहसील कार्यालयामधनं विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात ग्रामीण भागामध्ये. त्या ग्रामीण भागातल्या योजनांची माहिती आपल्याला तहसील कार्यालयातून मिळू शकते. उपविभागीय कार्यालय असतं, त्या उपविभागीय कार्यालयाच्या अंडरमध्ये 2 तालुका असतात. त्या तालुक्यांमध्ये काय काय चाललं महसूल प्रशासनाचं ते आपल्याला माहिती त्यातनं मिळू शकते. अनेक म्हणजे खटले असतात ग्रामीण भागातले शेतीविषयक जमिनींचे ह्याचे, तर ते तंटामुक्त झाले त्याची माहिती आपल्याला, जसं न्यायालयाचे कामकाजाच्या माहिती दिल्या जातात. दुर्दैवाने तहसीलदारचं न्यायालय किंवा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पण एक अर्धन्यायिक कामकाज चालतं. त्याच्यामध्ये देखील चांगले चांगले निकाल दिले जातात. दुर्दैवाने त्याची माहिती आपण पोचू शकत नाही. पण ती एक चांगली संधी ग्रामीण पत्रकारांना आहे की तिथं जे न्यायिक प्रकरण चालतात किंवा ज्यातनं एखादा समाजावर परिणाम करणारा एखादा निकाल दिला जातो तर त्याची माहिती जर त्या अधिकाऱ्याचा चांगला संपर्क असेल किंवा महसूल कचेरीमध्ये जे असतं जे अव्वल कारकून वगैरे जे कामकाज पाहतं त्या खटल्यांचं त्याचे जे संबंध असेल आपला तर त्यातून आपण अशा प्रकारच्या चांगल्या बातम्या ह्या देऊ शकतो. त्याचबरोबर जे आपदग्रस्त असतात म्हणजे आपदग्रस्तांना मदत देण्याचं काम हे तहसील आणि उपविभागीय कार्यालयामार्फतच होतं असं, तर ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवली गेली का नाही हे काम देखील आपल्याला त्या याच्यातनंच करायचं असतं. ग्रामीण भागात आपण पाहतो सध्या मोठ्या प्रमाणावर भूस्खलन घडतं, खूप पाऊस पडतो आणि मग ते गावाच्या गावं त्यात गाडली जातात आणि त्या गाडलेल्या गावांचं मग काय होतं किंवा अनेक गावांमध्ये तशा प्रकारच्या समस्या आहेत. आता माळींचं प्रकरण घडलं, त्या माळींमध्ये 152 लोकांना म्हणजे जमिनीत गाडले गेले, त्यांना तिथं म्हणजे त्यांचे प्राण गमावले, म्हणजे कळलं पण नाही लोकांना काय झालं ते. तर त्या माळींच्या बातमी जी आदिवासी भागात भीमाशंकर परिसरात ते गाव होतं, की त्या गावाची बातमी ती ग्रामीण पत्रकाराला दिली ना त्यांनी, कुठल्याही शहरी भागातल्या माणसांनी नाही दिली. त्यांनी त्याची दखल इथे राष्ट्रीय स्तरावर घेतली गेली. त्याच्यातून मग पश्चिम घाटाचा हा प्रश्न निर्माण झालेला आहे. अनेक गावांमध्ये माळीण होऊ शकतं अशा प्रकारचे अनेक गावं आहेत ते पश्चिम घाटामध्ये, पण कुणाचं त्याच्याकडे लक्ष नाही आहे. अगदी आता भोर तालुक्यात आपण म्हणतो त्या माळींच्या घटनेनंतर अनेक गावांची यादी काढली गेली, ह्या गावांचं पुनर्वसन केलं पाहिजे. दुर्दैवाने त्यांचं काय पुनर्वसन झालेलं नाही आहे. तर त्याच्या बातम्या पुनर्वसन का झालं नाही ह्या प्रकारच्या बातम्या ह्या महसूल खात्यातूनच मिळतात. कारण पुनर्वसन करण्याचं काम हे महसूल खात्यालाच करावं लागतं. त्याच्यामुळं त्या प्रकारच्या ज्या बातम्या असतात ह्या तहसील कचेरी उपविभागीय कार्यालयातूनच आपल्याला मिळतात. याबरोबरच ग्रामीण भागामध्ये भूसंपादनाची कामे चालतात, विविध विकास प्रकल्प असतात. त्या विकास प्रकल्पांसाठी एकदम म्हणजे रस्ता असेल, पाझर तलाव असतील, धरणं असतील, कालवे असतील, याच्या सर्वासाठी भूसंपादन करावं लागतं. पण भूसंपादन करण्यासाठी जो कर्मचारी वर्ग अत्यंत तोकडा आहे. भूमी अभिलेख खात्याकडं असणारी माणसं अतिशय कमी आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे आत्ता, परंतु दुर्दैवाने भूसंपादनामध्ये अनेक प्रकारचे तंटे निर्माण होतात आणि ते मग भूसंपादन होत नसल्यामुळे मग ते विकास प्रकल्प रखडले जातात. तर त्याही बातम्या आपल्याला ह्या ग्रामीण पत्रकारितेच्या माध्यमातूनच द्याव्या लागतात. आता आपण पाहतो की पालखी महामार्गाचं काम चालू आहे. त्या पालखी महामार्गाचं भूसंपादन करताना किती अडचणी येते. रिंग रोडचं काम चालू आहे. त्या रिंग रोडच्या कामामध्ये सातत्याने पैशाच्या वरनं भांडणं होतात किंवा आमच्या भागातनं रस्ता काय गेला, इकडं काय गेला. अनेक लोक आमच्या भागातनं रस्ता नको म्हणून आंदोलन करतात. आता आपण एक पाहिलं की नितीन गडकरी यांनी घोषणा केली आहे की नवीन पुणे बेंगलोर महामार्ग, नवीन पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग होणार आहे. आता तो नवीन जो महामार्ग होणार आहे तो ग्रामीण भागातूनच जाणार आहे.
त्याची भूसंपादन करण्याची जबाबदारी हे पूर्णतः महसूल खात्यावरच असते. तो आखणी कुठून करणार, त्या ग्रामीण भागातल्या लोकांना त्यांना विश्वासात घ्यावं लागतं. त्यानंतर त्यांना पैसे किती मिळणार हेही दाखवावं लागतं. तर तशा प्रकारच्या बातम्या ह्या सर्व ह्या ग्रामीण पत्रकारितेतूनच होत असतात. आता समृद्धी महामार्ग झाला, तर समृद्धी महामार्ग हा ग्रामीण भागातूनच गेला आहे आणि ग्रामीण भागातल्या त्या समृद्धी महामार्गाच्या कितीतरी बातम्या सकारात्मक आल्या, नकारात्मक आल्या. म्हणजे महामार्ग सुरू झाला, त्याचा अपघात बी होतात, त्याच्याही बातम्या असतात, त्याही ग्रामीण पत्रकाराला द्याव्या लागतात. तर अशा प्रकारच्या बातम्या ह्या आता ग्रामीण भागातनं आता घडणार आणि अनेक बातम्या ह्यातनं निर्माण होणार आहेत. कारण आता तो महामार्ग JNPT वरून सुरू होऊन थेट बेंगलोरला जाणार आणि तो समृद्धी महामार्ग 14 पदरी महामार्ग आहे. आता 14 पदरी महामार्ग कसा होणार, काय होणार, याच्या बातम्या ह्या ग्रामीण पत्रकारितेत देऊ शकतो. कुठल्या भागातून जाणार, मग ह्या बागायती भागातून जाणार, ह्याचा त्याला विरोध आहे, त्यातनं किती पैसे येणार, लोकांना 5 पट पैसे मिळणार का 3 पट मिळणार का काय होणार, अशा प्रकारचा की त्याचा अगदी त्याचे नकारात्मक परिणाम आहेत, सकारात्मक परिणाम देखील आहेत. कारण त्याच्यामुळं कारण रस्ते असेल तरच विकास होतो, हे अत्यंत म्हणजे याचीच बाब आहे. दुर्दैवाने आपल्याकडे रस्त्यांना हा कुठलाही रस्ता काढा, आता शेत रस्ता मी म्हणलं, एक साधा शेत रस्ता बघला, आपल्याला कुठलाही रस्ता म्हणलं की आपल्या भागातल्या लोकांना विरोध करतात आणि ती विरोधाची प्रवृत्ती इतकी वाईट आहे की त्याच्यामुळे विकास कामांवर परिणाम होतो. आणि त्याच्यामुळं आता नवीन महामार्ग जो होतोय त्याच्यामुळे एक विकासाची नवीन संधी निर्माण होते. आता पुणे मुंबई द्रुतगती मार्ग 22 वर्षापूर्वी काढला, 22 वर्षापूर्वी काढला, त्यावेळेला तो लोक म्हणत अशक्यप्राय आहे अशी, पण ती घटना आपल्या सरकारने त्यावेळेच्या लोकांनी करून दाखवली. तशाच प्रकारचा हा महामार्ग होतोय, त्या विमानतळ होतंय, विमानतळ करायला सुद्धा भूसंपादन लागतं करायला, भूसंपादन करून देत नाही लोक. त्याच्यामुळे त्या विमानतळाच्या परिसरातनं जे ग्रामीण भाग आहेत, पत्रकार आहेत, त्यांना त्या विमानतळाच्या संदर्भात बातम्या आपल्याला द्याव्या लागतात. मध्यंतरी चाकणला विमानतळ होत होतं, ते चाकण विमानतळावरनं सतत रास्ता रोको, सतत आंदोलनं, बाहेर गावाचे नेते मंडळी तिथे यायची, ती आंदोलन करायची, त्यातून अनेकदा तिथं दंगलीसुद्धा झाल्या. या सर्व प्रकारच्या बातम्या ह्या ग्रामीण पत्रकारितेतून आल्या. शेवटी चाकणचं ते विमानतळ रद्द झालं. आता ते रद्द होऊन पुरंदरमध्ये ते विमानतळ निर्माण झालं आहे. पुरंदरमध्ये विमानतळ मंजूर होऊन 5 वर्ष होऊन गेली, पण साधी फाईल हल्ली नाही आहे. आपल्याच पुरंदरमधलं विमानतळ आणि गोव्यातलं विमानतळ एकाच वेळी मंजूर झालं होतं, पण गोव्यातलं विमानतळ आज सुरू होऊन तिथं किमान 30 लाख लोकांनी प्रवास पण केला आहे. पण पुरंदर विमानतळचं साधा अजून कुठं विमानतळ होणार हे आपल्याला माहिती नाही आहे. म्हणजे इतकी ही 2 राज्यातली स्थिती आहे. ही स्थिती आपल्याला ग्रामीण पत्रकार म्हणून खरं तर मांडली पाहिजेत. कारण विकासाचा जर प्रश्न असेल, आता विमानतळ झाल्यावर त्यातनं आता विमानतळ होणार म्हणल्यावर लोकांच्या जमिनी घ्यावेच लागणारच, त्याशिवाय तो विमानतळ होऊच शकत नाही. आणि जर विमानतळ जर करायचा नसेल तर ते का करायचं नाही, करायचं असेल तर का करायचं, हे दोन्ही बाजू आपल्याला ग्रामीण पत्रकार म्हणूनच मांडाव्या लागणार आहेत. आणि पुरंदर विमानतळ जर झाला तर त्यातून अनेक सकारात्मक बाबी होणार, तिथे नकारात्मक बाबी होणार. आता पुरंदरचा विमानतळ होण्याआधी आता 3रा विमानतळ मुंबईतच आंतरराष्ट्रीय विमानतळाचं वाढवण बंदर जे होतंय, त्या वाढवण बंदराच्या परिसरात 3रं विमानतळाची घोषणा म्हणजे मागणी केलेली आहे. कदाचित तो विमानतळ पूर्ण होईल लवकर, पण हा पुणे जिल्ह्यातला पुरंदरचं विमानतळ होईल असं काही वाटत नाही. तर आपल्याला हे तुलनात्मक अभ्यास आपल्याला करून हा ग्रामीण पत्रकारितेतून मांडणं गरजेचं आहे की विकासाचे जे मुद्दे येतात. आता फलटण बारामती रेल्वे आहे, तो किती वर्ष आडलेला आहे, किंवा लोणंदची जो रेल्वे आहे बारामती लोणंद रेल्वे, तो आडलेला आहे किती वर्ष. बारामतीवरनं पुण्याला येणारा जर रेल्वेचा म्हणजे त्या मिळत नाहीत, आता टर्मिनस होणार नवीन, हडपसर टर्मिनस होणार, उरळ कंचनला रेल्वेचं काहीतरी होणार आहे मोठं. अशा प्रकारचे विविध प्रकल्प हे केंद्र सरकारच्या माध्यमातून ग्रामीण भागात येत असतात आणि ते मांडणं आपलं हे काम असतं. अगदी रस्त्याचा टोलचा प्रश्न आहे, अनेक टोल नाके असतात, हे विविध टोल नाके हे बातम्या आपल्या बातम्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत. टोल नाक्यांवर रांग लागते, टोल नाक्यांवर अनेकदा भांडणं होतात, किंवा टोल नाक्यामध्ये मग पैसे घेतले जातात परंतु कुठल्याही सुविधा आपल्याला दिल्या जात नाही. तर त्या प्रकारचे जेव्हा आपल्या बातम्या निर्माण होतात ह्या ग्रामीण भागातूनच येतात. आता आपण दरवेळेला बघतो की सलग सुट्ट्या आल्या की सर्व टोल नाक्यावर रांग लागतेच. मग ते रांग लागले की त्याच्या बातम्या टी व्हीवर दाखवल्या जातात, ऑनलाईनवर असतात, प्रिंटमध्ये येतात, पण ते देण्याचं काम हा ग्रामीण भागातला पत्रकारच करतो. ते काय शहरी भागातला पत्रकार तिथे जाऊन देऊ शकत नाही बातम्या. त्यामुळं ज्या घडणाऱ्या घडामोडी असतात त्या
त्याची जी बातमी आहे ग्रामीण भागातली पत्रकाराची, तर अगदी एखादा चांगला व्हिडिओ, आता धरण भरलं, समजा भाटघर धरण भरलं, त्याचे 45 दरवाजा काय असतील तिथलं पाणी सोडलं गेलं, त्याचा जर व्हिडिओ जो चांगला असतो पाणी सोडल्याचा, तो व्हिडिओ नुसता अपलोड केला तर नुसतं तो काय त्याच्या भागात राहता काय जगभरात पोहोचला जातो आणि तो विविध माध्यमातनं तो जातो. त्याची ती एक आता पत्रकारिताच झालेली आहे आपली. निव्वळ बातमी लिहिणं म्हणजे अक्षरी ही पत्रकारिता नाही. आता ऑनलाईन म्हणजे डिजिटल पत्रकारिता सुद्धा आहे आपली. ती डिजिटल पत्रकारितेची जोड या प्रिंटला आपल्याला दिली तरच आपलं हे होणार आहे, म्हणजे आपला विकास पण होणार आहे, पत्रकारितेचाही पत्रकार क्षेत्राचा विकास होणार. पत्रकारिता क्षेत्राला देखील बदलावंच लागणार आहे, कारण ऑनलाईनचं आक्रमण एवढं आहे की प्रिंट माध्यमाला बदलणं भागच आहे. त्यामुळे प्रत्येक प्रिंट माध्यमाने त्याचे प्रॉडक्ट हे सुरू केलेले आहेत, म्हणजे ऑनलाईन प्रॉडक्ट. त्याच्यामुळे आपल्याला सर्व ह्याच्यावर ग्रामीण पत्रकाराला काम करायला, म्हणजे त्याच्यावर जबाबदारी जास्त असते खरं तर. शहरी भागातल्या पत्रकाराला काय त्याची ते बीटची बातमी दिली की तो संपलं त्याचं काम. तसं होत नाही. ग्रामीण भागाच्या पत्रकाराला अनेक प्रकारे म्हणजे अनेक समस्यांना देखील सामना करावा लागतो. त्याच्याकडे साधन सामुग्री तोकडी असते आणि त्याच्याकडनं कारण केली जाणारी अपेक्षा देखील मोठी असते. ही बाब आहे, आपण लक्षात घेण्यासारखी आहे. कारण ग्रामीण भागातल्या कारण घडामोडी मोठ्या घडतात ग्रामीण भागात. दिसतो एखादं गाव असतं छोटंसं, पण इतकी मोठी घडामोड घडते की तिथून ती देश पातळीवर जाते. आता आपण पाहिलं बिबट्याची समस्या आहे. जुन्नर तालुक्यापासून ते शिरूरपर्यंत बिबट्याने इतकी धुमाकूळ घातलेला आहे की त्या बिबट्याच्या बातम्या देश पातळीवर असतात. की आपण पाहिलं की बिबट्याचा आता मानवावर हल्ला होतोय, की त्या जातेगाव शिरूरमध्ये एका बिबट्याच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर एका मध्यंतरी एका बिबट्याने उचलून लहान मुलाला उचलून घेऊन गेला, तोंडातनं उचलून. अशा प्रकारचे 10-12 घटना ह्या उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये घडलेल्या आहेत आणि त्या सर्व घटनाचं चित्रण हे ग्रामीण भागातल्या पत्रकारांनीच केलेलं आहे. बिबट्याची फार मोठी समस्या हा एक मोठा विषय आज आता निर्माण झालेला आहे. आणि ते बिबट्याच्या आपण पाहतो प्रत्येक पेपरमध्ये दररोज एक ना एक बातमी बिबट्याची असतेच. आता त्या बिबट्यांचं करायचं काय, ते ह्यातून बिबट सफारी हा एक नवीन प्रकल्प, त्यामुळं तिथं एक निर्माण झालेला आहे. पर्यटनासाठी तिथं अभयारण्य बिबट्याचं करून त्या बिबट्याचा तिथं मोकळ्या ह्याच्यातून सोडून बिबट सफारी नावाचा एक प्रकल्प जुन्नर तालुक्यामध्ये होत आहे. बारामतीमध्ये सुद्धा बिबट सफारीचा प्रस्ताव आहे. अशा प्रकारचे जे विविध समस्या आहे त्या ग्रामीण भागातल्या बिबट्याची समस्या ही तीव्र झालेली आहे. ती आपल्याला ग्रामीण पत्रकारालाच मांडायची असते. त्याबरोबर फॉरेस्टचे प्रश्न आहेत. आदिवासी राहतात जंगलामध्ये, त्यांचे काय अधिकार असतात, त्या अधिकारांवर वन खात्याकडून गदा आणली जाते अनेकदा. त्यामुळे आदिवासींमध्ये प्रचंड नाराजी निर्माण होत असते आणि ती नाराजी आपल्याला ह्या ग्रामीण पत्रकारालाच मांडावी लागते. आदिवासी भागातल्या आश्रमशाळा आहेत, तिथल्या शाळा आहेत, तिथल्या विविध समस्या आहेत, तिथले आरोग्याचे प्रश्न आहेत, ते मांडण्याचं काम या ग्रामीण भागातल्या पत्रकारालाच करावं लागतं. विविध प्रकारच्या ग्रामीण भागातल्या समस्या आहेत. ग्रामीण भागात आज मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी आहे. त्यामुळं पोलिसांच्या बातम्या ह्या आपल्याला त्या पत्रकारालाच ग्रामीण भागातल्या द्याव्या लागतात. पोलीस स्टेशनशी संपर्क ठेवावा लागतो. पोलिसांकडून मिळणाऱ्या बातम्या द्याव्या लागतात. आपण बघतो सध्या ग्रामीण भागामध्ये किंवा पुणे शहरालगतची जी ग्रामीण भाग आहे तिथं मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी आहे. म्हणजे धायऱ्याला गेलं तर तिथं सातत्यानं खून होतात, टोळी युद्ध होतं. त्याच्या पुढं पानशेत हवे त्या खानापूर भागामध्ये गँगवॉर चालू आहे. तिकडं उरळी कांचन लोणी काळभोर परिसरात आहे. शिरूर भागात आहे. चाकणमध्ये सतत गुन्हेगारी कृत्य घडत असतात. अशा प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यांच्या बातम्या ह्या ग्रामीण भागातल्या पत्रकाराला द्याव्या लागतात. आपण पाहतो की नुसतं क्राईम बीट हा आता काही शहरी भागातला येणाऱ्या ग्रामीण भागात सुद्धा मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारीच्या घटना घडतात आणि त्या गुन्हेगारीच्या घटनाचं प्रतिबिंब हे आपल्याला समाजामध्ये उपडलेलं दिसतं आणि त्याची वास्तवता मांडण्याचं काम हे ग्रामीण पत्रकाराला करावं लागतं. गुन्हेगार म्हणजे क्राईम रिपोर्टर हा केवळ आता शहरी भागाचा मक्तेदार राहिला नाही, ती ग्रामीण भागातला पत्रकारसुद्धा क्राईम रिपोर्टर म्हणून चांगलं उत्तम प्रकारे काम करू शकतो. इतकंही प्रकारचं आता तिकडं घडामोडी घडत असतात आणि शहरी भाग वाढलेला आहे. आणि आपण पाहतो की पुणे शहराची पोलीस आयुक्ताला जी हद्द शेवटी वाढवावी लागलेली आहे गुन्हे रोखण्यासाठी. कारण ग्रामीण आयुक्तालय ते त्यांच्याकडे उपलब्ध साधन सामुग्री आहे ती करण्यात अत्यंत कमी पडत आहे. ग्रामीण भागातला महामार्गांच्या वाहतुकीचा जो प्रश्न आहे तो सुद्धा वाहतुकीचा प्रश्न आपल्याला याच्यातून मांडायला लागतो. की आपण पाहतो की दसरा असतील, वाहतुकी सण असतो,
त्यावेळेला मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढते आणि मग त्या ट्रॅफिक वाढते आणि त्या ट्रॅफिकमध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात। रस्त्याच्या कडेचे जी हॉटेल आहेत, धाबे आहेत, तिथं अवैध व्यवसाय चालतात, त्यांच्याही बातम्या आपल्याला द्याव्या लागतात। तिथंही घडामोडी घडत असतात। मध्यंतरी पाहिले की एका माणसाला फक्त जेवायला नाही दिलं म्हणून त्यांनी थेट ते कंटेनर त्याला हॉटेलवरच घातला, हॉटेल म्हणजे मोडून टाकलं त्या कंटेनर घालून। मग ती बातमी त्या ग्रामीण भागातल्या पत्रकारितेतून दिली जाते। पालखी महामार्ग आहे आता जो चालू आहे, त्या पालखी महामार्गात सुरुवातीला लोकांनी विरोध केला, पण नंतर जो इतका पैसा त्याला मिळाला लोकांनी की स्वतः लोकांच्या रांगा लागल्या तिथे, आमची जमीन घ्या, आमची जमीन घ्या। तर अशा प्रकारचे जे बदल घडतात ते बदल आपल्याला त्या ग्रामीण भागातल्या पत्रकाराला ते मांडायचे असतात। हजारो कोटी रुपयाची गुंतवणूक ह्या रस्ते महामार्गामुळे येत असते। आपण रिंग रोड प्रकल्प बघितला, कितीतरी वर्षापासून तो रखडलेला आहे, अजूनही तो पूर्ण व्हायला तयार नाही आहे। सरकारने हजारो कोटी रुपये त्यामध्ये टाकलेले आहेत। नाशिक रेल्वेचा प्रश्न आहे, तोही अजून होत नाही। नवीन काय प्रकल्प जे पूर्वीच्या शासनाने राबवले तेवढेच होत आहेत। नवीन प्रकल्प आला की त्याला विरोध ठरलेलाच आहे। म्हणजे ते MIDC असो, रस्ता असो, महामार्ग असो, रेल्वे असो, विमानतळ असो, सगळ्या ग्रामीण भागातून विरोधच होत असतो। चांगल्या सकारात्मक बाबी म्हणजे पाठिंबा असा प्रकार फार कमी प्रमाणात आहे। विरोधाची भूमिका मोठी आहे, तर ती विरोधाची भूमिका सकारात्मक बाबीत कशी बदलली जाईल याचा प्रकारचा प्रयत्न हा ग्रामीण पत्रकारितेच्या माध्यमातून घडू शकतो। तर ते मांडण्याचं काम हे ग्रामीण पत्रकारांनी करणं गरजेचं, तरच ग्रामीण भागाचा विकास हा होऊ शकतो। कारण आताचा जो वर्तमानपत्र आहे किंवा जे TV चॅनल असतील किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्म असतील त्याचा विकास हा ग्रामीण भागातच मोठ्या प्रमाणावर होणार आहे। भविष्यकाळातील वाढ ही तिकडंच आहे, त्याच्यामुळं ग्रामीण पत्रकारितेला चांगले दिवस आहेत। त्यामुळं ग्रामीण पत्रकारितेच्या माध्यमातून मोठं होऊ शकतो। आता पी साईनाथ हे ग्रामीण पत्रकारिते संपादक होते, त्यांचं नाव आज कितीतरी मोठं आहे। अशा प्रकारचा आपण देखील नक्कीच मोठं होऊ शकतो। त्यांनी एक शेतकरी आत्महत्येचा विषय घेतला, संपूर्ण देश पातळीवर मांडला तो, आणि त्यातून त्यांचं नाव मोठं झालं। तसाही तुम्ही एखादा विषय घेऊन मोठं होऊ शकता। तुम्ही ग्रामीण पत्रकारितेमध्ये नुसतं तुम्ही चांगलं लेखन करू शकता, त्या लेखनाचे तुमच्या अनुभवाचे पुस्तकं लिहू शकता, ग्रंथ लिहू शकता, विविध प्रकारचे गोष्टी तुम्ही करू शकता। त्यामुळं केवळ पत्रकार म्हणजे केवळ बातमी देणं असं न करता ऑनलाईन व्हिडिओ किंवा तुमचं लेखन सामग्री करून तुम्ही अनेक पुस्तकं लिहू शकता, ग्रंथ लिहू शकता। या माध्यमातून देखील तुम्ही पुढं जाऊ शकता। जाहिरातीच्या माध्यमातून उत्पन्न मिळतं। अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या ह्याच्यातून ही ग्रामीण पत्रकारिता चालत असते आणि त्याला निश्चितच चांगले काळ आहे। त्यामुळे त्याला काय कमी समजण्याचं काही कारण नाही आहे। शहरी भागातल्या माणसाला जास्त वेटेज मिळतं आणि ग्रामीण भागातल्याला मिळत नाही, असा काही हे समज जो आहे तो गैरसमज आता पूर्वीचा आता कालबाह्य झालेला आहे। ग्रामीण भागातल्या पत्रकारालाही चांगले दिवस आहेत।